हॅलो फ्रेंड्स, आज आपण जाणून घेऊयात कोल्हापूर जिल्ह्यातील अनएक्सप्लोर आणि हिडन वॉटरफॉल विषयी। त्यातीलच हा वॉटरफॉल म्हणजे पडसळी वॉटरफॉल। कोल्हापूर जिल्ह्यातील पडसळी या गावापासून आत घनदाट जंगलामध्ये लपलेला हा एक सुंदर वॉटरफॉल आहे। हा वॉटरफॉल 2 टप्प्यात पडतो। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। साधारण 2 ते 3 टप्पे तयार होत हा वॉटरफॉल पुढे जाऊन पडसळी धरणात जाऊन मिसळतो। त्यामुळे खूप लोकांना हा माहीत नाही। या वॉटरफॉलकडे साधारण 1 ते 1.5 तासाचा ट्रेक करावा लागतो आणि हा वॉटरफॉल सहजासहजी सापडत नाही, कारण खालच्या बाजूला खूप घनदाट जंगल असल्यामुळे तुम्हाला प्रॉपर लोकेशन माहीत असेल तरच तुम्ही हा वॉटरफॉल एक्सप्लोर करू शकता। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात सुंदर आणि बऱ्यापैकी सर्व लोकांना माहिती असलेला वॉटरफॉल म्हणजे तोरसकर वॉटरफॉल। हा तोरसकर वॉटरफॉल कोल्हापूर जिल्ह्यातील जे काळमवाडी धरण आहे याच्या बॅकवॉटरच्या एरियामधील जे गाव आहे सावर्डे वाकीखोल या परिसरामध्ये आहे। हा वॉटरफॉल खूप सुंदर आहे आणि या वॉटरफॉलला पावसाळ्यामध्ये खूप फ्लो असतो आणि या वॉटरफॉलचा जो डो आहे तो खूप खोल आहे। त्यामुळेच या वॉटरफॉल एक युनिक आणि असे एका वॉलवरून कोसळत आहे की काय असे वाटते। त्यामुळेच हा सर्वात सुंदर वॉटरफॉल आहे आणि या वॉटरफॉलला व्हिजिट करण्याचा बेस्ट टाईम म्हणजे जून ते ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत तुम्ही या वॉटरफॉलला भेट देऊ शकता। परंतु लास्ट इयरला झालेल्या ॲक्सिडेंटमुळे हा वॉटरफॉल सध्या पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यामध्ये असलेला एक हिडन वॉटरफॉल म्हणजे तमाशाचा खडक। या तमाशाच्या खडकावरून जे पावसाळ्यामध्ये पाणी कोसळते यालाच तमाशाचा वॉटरफॉल सुद्धा म्हणतात। अतिशय दुर्गम परिसरामध्ये लपलेला हा एक युनिक वॉटरफॉल आहे। त्यामुळे तुम्ही पावसाळ्यामध्ये इथे भेट देण्याचा प्रयत्न करू शकता। भेट देण्याचा बेस्ट टाईम म्हणजे जून ते जुलै किंवा ऑगस्ट नंतर सुद्धा तुम्ही या वॉटरफॉलला व्हिजिट करू शकता, कारण पाण्याची लेवल कमी जास्त होत असते। त्यामुळे तुम्ही या वॉटरफॉलला व्हिजिट कराल त्यावेळी पाण्याची लेवल चेक करा आणि मगच व्हिजिट करा। कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख वॉटरफॉलपैकी एक म्हणजे राऊतवाडी वॉटरफॉल। राधानगरी गावापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या राऊतवाडी हा वॉटरफॉल आहे। हा वॉटरफॉल पाहण्याचा बेस्ट टाईम म्हणजे जुलै ते ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत तुम्ही हा वॉटरफॉल पाहू शकता। कोल्हापूर जिल्ह्यातील आणखीन एक अनएक्सप्लोर वॉटरफॉल म्हणजे काळंबा देवी वॉटरफॉल। वाकीखोलपासून वरच्या बाजूला जी डोंगररांग आहे या डोंगररांगेतून कोसळणारा हा सर्वात उंचावरून कोसळणारा वॉटरफॉल आहे। या वॉटरफॉलकडे जाण्यासाठी सुमारे 1.5 ते 2 तासाचा हार्ड ट्रेक कंप्लीट केल्यानंतर तुम्ही या डोंगर माथ्यावर जाऊ शकता आणि तिकडून एक व्ह्यू पॉईंट आहे। त्या व्ह्यू पॉईंटवरून हा वॉटरफॉल असा खाली कोसळलेला तुम्ही पाहू शकता। खालच्या बाजूला असे घनदाट जंगल आहे आणि वरच्या बाजूला पण अशी थोडी जंगल पण आहे आणि थोडे पठारासारखा प्रदेश पण आहे। इथून तुम्ही हा वॉटरफॉल पाहू शकता। या वॉटरफॉलला व्हिजिट करण्याचा बेस्ट टाईम म्हणजे ऑगस्ट ते ऑक्टोबर महिना, कारण पावसाळ्यामध्ये इथे बऱ्याचशा वेळेला ओढ्यांची पाण्याची लेवल वाढते, त्यामुळे इथे वॉटरफॉलकडे जाता येत नाही। त्यामुळे तुम्ही जर या वॉटरफॉलला व्हिजिट करण्याचा प्लॅन करताय तर तुम्ही ऑगस्ट नंतर प्लॅन करा। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेला असलेला वॉटरफॉल म्हणजे तिलारी वॉटरफॉल। कोल्हापूर जिल्ह्यातील जे तिलारी धरण आहे या धरणाच्या जे सांडव्यातून पाणी सोडले जाते तेथे हा वॉटरफॉल तयार झालेला आहे आणि या वॉटरफॉलला वर्षभर पाणी असते, कारण धरणातील सोडलेल्या पाण्यामुळे हा एक युनिक वॉटरफॉल तयार होतो। तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवीन अनएक्सप्लोर आणि युनिक वॉटरफॉल आणि बाकी पर्यटन स्थळाविषयी माहिती भेटेल। धन्यवाद।